जुन्नर तालुक्याचे माजी आमदार युवकांचे आयडॉल अतुल बेनके यांचा आज वाढदिवस आहे। राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं दुःखद निधन झाल्यामुळे त्यांचा वाढदिवस अतिशय साध्या पद्धतीनं साजरा होतोय। कार्यकर्त्यांनी बुके, शाल काही आणू नये, फक्त विद्यार्थ्यांसाठी वह्या आणाव्यात अशा प्रकारचं त्यांनी आवाहन केलेले आपण या ठिकाणी पाहतोय। कार्यकर्त्यांच्या खूप गाड्या लागलेल्या आहेत, मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते त्यांना भेटायला येतात आणि भरभरून अतुल बेनके यांना शुभेच्छा देत आहेत। आता कार्यकर्ते अतुल बेनके यांच्याबद्दल नेमक्या भावना काय व्यक्त करतात आपण जाणून घेऊया। आपल्यासोबत एक युवा महिला आहेत। अतुल बेनके यांना आमदार करण्यामध्ये मागच्या वेळेला त्यांचा सिंहाचा वाटा राहिलेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या थोडंसं फाटाफुटीनंतर कन्फ्युजन झालं, काही आधे इधर आधे उधर असं घडलं, परंतु आता सगळे एक झालेले आहेत। मॅडम, तुम्ही काय सांगाल? आज माजी आमदार अतुल बेनके यांचा वाढदिवस आहे। सर्वप्रथम अतुलदादांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा। ते पुन्हा 2029 मध्ये आमदार व्हावेत हे आमची मनापासून इच्छा आहे आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यामुळे जरा आम्हालाही उत्साह आलेला आहे। जुन्नर तालुक्यामध्ये भविष्यात राज्यात पण एकत्र येऊ ते वरच्या पातळीवर होईलच, पण आता आपण अपेक्षा व्यक्त करा, काय अडचण आहे? आपण तर अपेक्षा ठेवूनच आहोत। साहेब आणि दादा आपल्याला काही वेगळे नव्हते, पण आपल्या तालुक्यात होते आता आपल्याला आनंदच आहे आणि पूर्वीचे सगळे जुने कार्यकर्ते एकत्र आल्यामुळं अजून आता काम करायला उत्साह येतोय। माजी आमदार अतुल बेनके यांच्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा संच खूप मोठा आहे। सकाळपासून या ठिकाणी अनेक युवक या ठिकाणी येऊन त्यांना शुभेच्छा देतात। आपल्यासोबत अजून एक युवा सहकारी आहे। काय तुम्ही भावना व्यक्त कराल? आज अतुल बेनके यांचा वाढदिवस आहे। अतुल शेठ यांच्याबद्दल सांगायचं झालं तर जुन्नरच्या राजकारणाचं क्षितिज व्यापून टाकणारं, शिवजन्मभूमीचं आश्वासक असं वर्तमान म्हणजे श्रीमान अतुल शेठ बेनके यांकडे पाहिलं जातं। त्यांना आज वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा। त्यांना रायगडाची श्रीमंती, पुरंदराची दिव्यता, सिंहगडाची शौर्यता आणि सह्याद्री एवढी मोठी उंची लाभो ही शिवचरणी आणि स्वामीचरणी प्रार्थना। अतुल बेनके यांचं काम चांगलं राहिल्यामुळे भरभरून कार्यकर्ते त्यांना शुभेच्छा देतात। अतुल बेनके, तुम्ही भविष्यकाळामध्ये पुन्हा आमदार व्हावेत अशा प्रकारच्या शुभेच्छा दिल्या जातात। हे त्यांचं निवासस्थान आहे। निवासस्थानात मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळते। कार्यकर्ते खूप संख्येने इथं आलेले आहेत आणि प्रत्येक कार्यकर्ता अतुल बेनके यांना शुभेच्छा देतोय। अतुल बेनके आमदार व्हावेत अशा प्रकारची अपेक्षा प्रत्येक कार्यकर्ता, प्रत्येक नेता त्यांना शुभेच्छा देतोय। आता आपल्यासोबत काही सम्राट मंडळी पण असणार आहेत आणि सगळी मंडळी खूप शुभेच्छा या ठिकाणी देत आहेत आणि आपण सगळ्यांच्या सदिच्छा शुभेच्छा घेऊया। हे पिंपळगावचे माजी सरपंच पंकज वराडेकर त्यांच्याशी बोलूया। पंकज भाऊ, आज अतुल शेठचा वाढदिवस आहे, काय शुभेच्छा द्याल? आज आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते आणि जुन्नर तालुक्याचे माजी आमदार व भाग्यविधाते भावी आमदार म्हणून आज शुभेच्छा द्यायला आम्ही खरं तर त्यांना आलो आहे। आणि अतुल शेठनी सांगितल्याप्रमाणे वाणीसाहेब, सकाळपासून सगळे लोक शांतताप्रिय, कारण आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आपल्या पक्षाचे सर्व माननीय अजितदादांचं दुःखद निधन झाल्यानंतर पक्षाला मरगळ आल्यानंतर जी ऊर्जा सुमित्राताई पवार यांच्या वतीने जी आली आणि आज वेगळ्या प्रकारे पक्ष चालला आहे आणि ताईसुद्धा आज नेतृत्व म्हणून खंबीर उभे आहेत आणि त्याच्याच पाऊल ठेवून आज अतुल शेठसुद्धा तालुक्यात चांगल्या प्रकारे काम करतात आणि त्यांना आम्ही सर्व मंडळी आमच्या पक्षातर्फे, आमच्या गावातर्फे, तुम्ही आमच्या गावचे नागरिक, 2029 मिशन काय? अतुल शेठ आमदार व्हावेत एवढीच इच्छा आणि त्याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू। अतुल बेनके पुन्हा आमदार व्हावेत अशा प्रकारची कार्यकर्त्यांची भावना आहे। तशा प्रकारचं कार्यकर्त्यांचं प्लॅन सुरू आहे। आता या ठिकाणी पाहतोय आषाढी एकादश जवळ आलेले अतुल शेठ यांचे सहकारी नेहमीच त्यांच्यावर प्रेम करणारे ग्रामस्थांसाठी दिले अशा भिवडी गावाला सप्रेम भेट काय म्हणतात त्याला? विना। आता काय अतुल शेठचा आज वाढदिवस आहे, अतुल शेठला वाढदिवसानिमित्त काय शुभेच्छा? दादांना ह्याच शुभेच्छा आहेत की ते येणाऱ्या ज्या विधानसभेचे इलेक्शन आहे त्याच्यात ते भरघोस मताने निवडून यावे, हीच शुभेच्छा आहे दादांना। आपण पाहतो इथं प्रत्येक कार्यकर्ता अतुल बेनके यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत। आपल्यासोबत डॉक्टर असोसिएशन संघटनेचे ट्रस्टचे अध्यक्ष डॉक्टर जोशी सर आहेत। अतिशय मनमिळावू त्यांचं काम आहे आणि विशेष म्हणजे अतुल शेठवर त्यांचं प्रचंड प्रेम आहे। खाजगीमध्ये जेव्हा ते भेटतात ते सांगतात अतुल शेठच भविष्यात आमदार पाहिजे। सर, आज त्यांचा वाढदिवस आहे, काय शुभेच्छा द्याल? सर्वप्रथम अतुलदादांना
ह्या जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आमच्या असोसिएशनतर्फे. सर्वप्रथम बेनके कुटुंबीय म्हणजे अगदी वल्लभशेठ साहेबांपासून आणि हे आमच्या खूप जवळचं आहे, सर्वच डॉक्टरांच्या खूप जवळचं आहे. एकतर आमचे डॉक्टर अमोल हे आमच्यातलेच, त्यामुळे बेनके कुटुंबीय आमच्यापासून कायमच जवळचे आहेत. थोडक्यात आमचे कुटुंबच आहे. त्यामुळे आमची सगळ्यांची शारीरिक इच्छा असणार आहे की अतुलदादा हे भविष्यात आमदार व्हावेत म्हणून. तो प्रश्नच नाही आहे आणि ते होतीलच. धन्यवाद. डॉक्टरांच्या शुभेच्छा असल्यामुळे अतुल शेठचा प्रवास पुढचा अवघड नाही. बोलवे सर, तुम्ही काय सांगाल? प्रथमतः बेनके साहेबांनी आम्हाला खूप सहकार्य केलं. अमोलचंही सहकार्य असतं आणि सर्वांचंच सहकार्य असतं. याच कुटुंबातला पुढचा भावी नेता एकदा आमदार झाले, दोनदा आमदार झाले होते आणि आता परत आमदार व्हावेत ही शुभेच्छा. शिंदे सर, काय तुमचं हिवरे काय म्हणेल? वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा माझ्याकडे. भविष्य काळासाठी अतुल शेठला काय शुभेच्छा? होतील ते आमदार भविष्य आमदारच होतील. सर, काय तुमची शुभेच्छा? अतुलदादांना अतिशय पुढील आयुष्य आरोग्यदायी आनंददायी जावो आणि राजकीय त्यांच्या प्रवासात त्यांनी उंच उंच भरारी घेऊ, ह्याच आमच्या सर्वांच्या जुन्नर तालुका मेडिकल असोसिएशनतर्फे त्यांना हार्दिक शुभेच्छा. मॅडम, तुम्ही काय शुभेच्छा द्याल? अतुलदादांना प्रथमतः वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. पुढच्या काळात आमदार म्हणून निवडून यावे हीच इच्छा. या ठिकाणी प्रत्येक कार्यकर्ता, प्रत्येक नेता किंवा आता पहा, याच्यामध्ये तरुणांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि प्रत्येक शुभेच्छा देतोय. आपल्यासोबत कांदळी गावचे उपसरपंच आहेत, त्यांचा पक्ष शिवसेना आहे, परंतु अतुल शेटवर त्यांचं प्रचंड प्रेम आहे आणि अतुल शेटला शुभेच्छा द्यायला इथं वया घेऊन आलेले आहेत. भाऊ, काय सांगाल तुम्ही? अतुल शेटला शुभेच्छा काय द्याल? अतुल शेटला आज वाढदिवसाच्या मी हार्दिक शुभेच्छा देतो. ते तालुक्याचे आमदार आहे आणि आमचे बांधभाऊ आहेत, त्याच्यामुळे त्यांना शुभेच्छा द्यायसाठी. भविष्यकाळासाठी काय शुभेच्छा? त्यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. भविष्यकाळासाठी पुढील वाटचाली म्हणजे तालुक्याच्या जनतेने जर त्यांना आमदार केलं तर आमच्या शुभेच्छा राहतील. सांग, आपल्यासोबत महाराज आहेत. महाराज, आता महाराजांनी मध्यंतरी बिबट्याच्या काळामध्ये खूप आंदोलनं केली. विद्यमान आमदार त्यांच्याबद्दल काय म्हणाले ते त्यांना माहिती आहे. अनेक वेळा हे महाराज आम्हाला जेव्हा भेटतात ते म्हणतात अतुल बेनकेंसारखा सुसंस्कृत आमदार या तालुक्याला पुन्हा लावायला पाहिजे. आज ते शुभेच्छा द्यायला आलेले आहेत. महाराज, आज अतुल शेठचा वाढदिवस आहे, तुम्ही शुभेच्छा द्यायला तुमच्या काय भावना? अतुलदादांना आमच्या बल्लारवाडीच्या वतीने आणि आमच्या मित्रपरिवाराच्या वतीने लाख लाख शुभेच्छा. दादा, तुम्ही पुन्हा एकदा आमदार व्हा. आपण पाहतोय जे खाजगीत बोलतात तेही आज या ठिकाणी बोललेले आहेत. अतुल बेनके यांच्या पाठीशी सदैव भावासारखे उभे राहिलेले विजय कुराडे अनेक वेळेला अतुल बेनके यांच्यावर ज्यावेळेस राजकीय हल्ले होतात ते परतून लावण्याचं काम विजय कुराडे करत असतात आणि आज विजय कुराडे तालुक्यामध्ये एक आयडॉल म्हणून एक वेगळा चेहरा त्यांच्याकडे पाहिलं जातं. भविष्य काळामध्ये जिल्हा परिषदेचे स्वीकृत सदस्य करायचं नियोजन चालू आहे, त्याच्यामध्ये विजय कुराडे आग्रही आहेत. अर्थात अतुल बेनके काय निर्णय घेतात तो भाग वेगळा. आज तुमच्या मित्रांचा, तुमच्या नेत्यांचा वाढदिवस आहे, काय शुभेच्छा द्याल? आदरणीय अतुलजी बेनके साहेब हे माझे जिवलग मित्र आहेत. बेनके परिवाराचं असलेलं नातं आमदार स्वर्गीय वल्लभशेठ बेनके साहेबांपासूनचं या कुटुंबाचं फार जवळीक राहिलेलं आहे. आमचं दोघांचं वयोमान तसं सारखं आहे, पण त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना जी काही कारकीर्द त्या आमदारकीच्या कालखंडामध्ये मिळाली, त्या तालुक्यामध्ये अनेक कोट्यावधी रुपयांचा निधी आणण्याचं काम बेनके साहेबांनी केलं. दूरदर्शी प्रकल्प हातामध्ये घेतले, जे होईल ते सांगितलं आणि जे होतं तेच केलं. अवस्था वल्गनाधीन राजकारणामध्ये केल्या नाहीत. जमिनीवर असणारा हा एक युवा नेता आहे आणि सातत्यानं ज्येष्ठांचा आदर करून तरुणांना सोबत घेऊन राजकारण करण्याचं काम आदरणीय अतुलजी बेनके साहेब करतात. राजकीय स्थित्यंतराच्या कालखंडामध्ये अतिशय स्थितप्रज्ञ राहून त्यांनी अतिशय समस्यायुक्त निर्णय राजकारणामध्ये घेतले. त्यांची ही गोष्ट अतिशय मनाला भावणारी अशी आहे. अतिशय राजकीय उलथापालथीमध्ये सुद्धा स्वतःला संयमीपणानं पुढे घेऊन जाणं, तालुक्याला पुढे नेणं ही फार मोठं जिकरीचं काम बेनके साहेबांनी खरं तर या कालखंडामध्ये केलेलं आहे. नक्कीच त्यांना या वाढदिवसाच्या निमित्तानं मी तमाम आमच्या आळे पिंपळ जिल्हा परिषद गट असेल, आळेगावच्या वतीनं असेल, आमचा कोराडी परिवार असेल, जुन्नर वकील बार असोसिएशन असेल, सर्वांच्या वतीनं मी आदरणीय बेनके साहेबांना मनापासूनच्या लाख लाख शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो आणि भविष्य काळामध्ये त्यांना आमदारकीसाठी, नव्या जबाबदारीसाठी त्यांना नव्यानं या ठिकाणी शुभेच्छा देतो. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. आपण या ठिकाणी पाहतोय अतुल बेनके यांचा आज वाढदिवस असताना अजितदादा आपल्यामध्ये नाहीत. माझा वाढदिवस मला साध्या पद्धतीने करायचा आहे. तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी वह्या पुस्तकं द्यायची आहेत आणि त्यांनी त्यांचं ते प्लॅन अतिशय व्यवस्थितपणे पार पाडलेलं आहे. बातम्या शेतीच्या,
बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.